सध्या आपण बघतोय की नाशिक जिल्ह्यामध्ये विशेषतः दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पादन म्हणजे आज उन्हाळ कांदा काढणी चालू आहे. परंतु मार्केटमध्ये कांदा अगदी मातीमोल भावामध्ये विकला जातोय. 700 आणि 800 रुपये सुद्धा कांदा विकला जात नाही आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही आणि त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. दुसऱ्या बाजूला आपण म्हणजे एका बाजूला कांद्याला भाव नाही, दुसऱ्या बाजूला कांद्यासाठी लागणारे मग खतं असतील, बियाणं असतील, याच्यामध्ये प्रचंड वाढ झाली आणि आता आपण बघतोय की सध्या म्हणजे पेट्रोल डिझेलचे भाव देखील वाढलेले, म्हणजे शेतकरी सगळ्याच बाजूनी त्रस्त झालेला आहे आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी या राज्याचे आमदार, युवकांचे नेते आमदार रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये येत्या 18 तारखेला सकाळी 9 वाजता लासलगाव कांदा मार्केट कमिटीमध्ये ज्या ठिकाणी कांदा निलाव चालू आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन केलं जाणार आहे. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना, कांदा उत्पादक असतील किंवा इतरही सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा सरकारपर्यंत मांडण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत.